संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल। नमस्कार, मी मदन। संवाद लाईव्ह टीव्ही बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने जिजामाता उद्यानाच्या व्यापारी गाळ्यांच्या लिलावाबाबत चर्चा घेऊ नये, मंगेश खांडे यांची सूचना। अखेर लिलावाची चर्चा पुढे ढकलली। मंदीच्या परिस्थितीमुळे व्यावसायिकांचा 70% कामगार कपातीचा निर्णय, हजारोंवर कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जिजामाता उद्यानालगत उभारण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नगरसेवक मंगेश खांडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। यामध्ये गाळ्यांचे बांधकाम व दर्जा याबाबत हरकत घेऊन दावा दाखल केला आहे। असे असतानाही सर्वसाधारण सभेत गाळ्यांच्या लिलावाचा विषय चर्चेला घेतला गेला होता। हे गाळे लिलाव पद्धतीने देताना त्यासाठी भरली जाणारी अनामत रक्कम ही नॉन रिफंडेबल असल्याने हा विषय चर्चेला घेऊ नये असा मुद्दा मंगेश खांडे यांनी उपस्थित केल्यानंतर गाळ्यांच्या लिलावाचा विषय पुढे ढकलण्यात आला आहे। पाहूया या संदर्भात मंगेश खांडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। या आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या नगरपालिकेने हे दुकान गाळे म्हणून आत्ता प्रस्ताव केला होता आणि याच्यामध्ये आम्हाला अनियमितता दिसल्यामुळं मी स्वतः नगरपालिकेच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल केली। कोर्टाने त्याच्यावरती 29 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती आणि त्याच दिवशी नेमकं कोर्टात दावा असताना सुद्धा नगरपालिका प्रशासनाला एवढी घाई झाली की ह्या गाळ्यांचे निलाव करून गोरगरिबांना याच्यामध्ये फसवायचं। तर त्या संदर्भात मी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर कोर्टाने की व जनरल बोर्डात हा विषय स्थगिती करावा या अशा प्रकारे आम्हाला एक स्थगितीचा आदेश दिला। त्यानंतर मग माननीय जनरल बोर्डाच्या मी निदर्शनास आणून दिलं की व ह्या संदर्भात कोर्टाने अशी स्थगिती दिली, हा विषय स्थगित करावा। त्यानंतर मग जनरल बोर्डाने माननीय अध्यक्षांनी की व कोर्टाचा आदेश आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या सूचनेला हे करून या विषयाला स्थगिती दिली। मूळ प्रस्ताव खाद्य गाळ्यांचा असून देखील बांधकाम परवानगी दुकान केंद्राची का घेतली? इस्टिमेट करणाराच ठेकेदार असल्याने या गाळ्यांच्या कामकाजात पालिकेने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल वांडे यांनी केला आहे। सदर आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्या ठिकाणी हे जिजामाता उद्यान आहे। या ठिकाणी मूळ प्रस्ताव खाद्य गाळ्यांचा आहे आणि खाद्य गाळ्यांचा असताना बांधकाम परवानगी त्यांनी दुकान केंद्राची घेतलेली आहे। ह्या 20 गाळ्यांमध्ये यांनी जवळजवळ 23 लाखापर्यंत इस्टिमेट केलेलं होतं। हे इस्टिमेट करणारा जो ठेकेदार होता, कन्सल्टंट होता, तो नगरपालिकेचा कन्सल्टंट आहे। त्यांनीच ह्याचा हे केला इस्टिमेट त्यांनी तयार केलं आणि त्यांनीच मुळात त्याचा ठेका घेतलेला। तर ह्याच्यामध्ये त्याला हे माहिती होतं की ह्याच्यात जे आपण बनवलेलं आहे त्याच्यातून 9-10% त्यांनी कमी करून ते त्यालाच मिळणार अशा पद्धतीने त्यांनी ते मिळवलं। मग आम्ही ह्याच्याविरोधात माननीय कलेक्टरांच्या निदर्शनास आणून दिलं की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, निविदा वाढवलेली आहे आणि त्याच्या जो ठेका कन्सल्टंट आहे त्यालाच ठेका देण्यात आलेला आहे। परंतु नगरपालिकेने संगनमत करून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये संगनमत केलं का आणि कॉन्ट्रॅक्ट त्या ठेकेदाराचं आणि कन्सल्टंटचे हे पाठराखण करून हे आमचा अर्ज निकाली काढला। हे आमच्या निदर्शनास आलं। आम्हाला इकडे प्रशासकीय पातळीवरती न्याय मिळत नाही म्हणून आम्ही मंगेश खांडे जे आहेत आमचे नगरसेवक त्यांच्या नावे आम्ही मागच्या 16व्या वर्षी 2016 साली त्याच्यावरती आम्ही न्यायालयात देखील आम्ही दाद मागितली। न्यायालयात दाद मागितल्याच्यानंतर त्याचे आर्ग्युमेंट झाल्या, परंतु माननीय कोर्टाने कुठल्याही प्रकारचा निशाणी 5चा त्याच्याबाबत निर्णय दिलेला नव्हता। तरी देखील यांनी घाई गडबडीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 27 तारखेला असणाऱ्या जनरल बोर्डामध्ये जिजामाता उद्यानातील गाळ्यांच्या लिलावाच्या संदर्भात विषय चर्चेला घेतला। 6 नंबर अजेंड्यावरती तो विषय होता। आमची ही बाब निदर्शनास आल्याच्यानंतर आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। कोर्टाने देखील त्याच्या गांभीर्याने दखल घेऊन त्याच्याबाबत 26 तारखेला नोटीस काढली। 27 तारखेला त्याच्यावरती आर्ग्युमेंट ठेवली होती। 27 तारखेला माननीय कोर्टाने त्याचा स्टेटस को दिला, परंतु 29 तारखेला उशिरा कळालेल्या माहितीनुसार त्यांनी आमचा निशाणी 5चा अर्ज बाद केलेला आहे। परंतु दावा तर आमचा चालूच राहणार आहे। इथे जरी आम्ही आमचा निशाणी 5चा दावा नामंजूर झाला असला तरी आम्ही पुढील न्यायाच्या ह्याच्यानुसार आम्ही पुढील कोर्टात जाण्याचा विचारविनिमय करू। या ठिकाणी अनेकांची फसवणूक होणार आहे हे आम्हाला खात्रीशीर माहिती आहे, कारण ह्याच्यामध्ये जे
पाया भरणे होते, तो पाया या ठिकाणी भरलेला नाही. त्याच्यासाठी देखील जवळ 6.5 लाख रुपयाचं बजेट त्यांनी टाकलेलं होतं टेंडरमध्ये, वर्क ऑर्डरमध्ये. हे 45 हे जे शटर आहेत त्याला विथ गिअरचे शटर होते, परंतु ते न करता त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शटरच्या किमती वाढवून लावलेल्या आहेत. अशा सगळ्या अनियमिततेच्या विरोधात आम्ही या नगरपालिकेच्या विरोधात लढत आहोत आणि पुढील शिरूर न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे आमच्या निशाणे 5चा, त्याच्या संदर्भात आम्ही सगळे लोकशाही क्रांती आघाडी आम्ही एकत्रित विचारमय करून माननीय पुणे कोर्टामध्ये त्याच्या विरोधात दाद मागणार आहोत. SK खांडरे सराफाइन ज्वेलर्स सादर करीत आहेत खास कलात्मक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज. घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात उपलब्ध. चांदीच्या पैंजणमध्ये असंख्य व्हरायटीज. पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो. आमच्याकडील सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील. SK खांडरे सराफाइन ज्वेलर्स, सुभाष चौक, शिरूर. सध्या शिरूर श्रीगोंदा पारनेर परिसरात मंदीची लाट पसरली आहे. यामुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याने याचा फटका आता कामगारांना बसला आहे. कामगार दिनानिमित्त संवाद लाईव्ह टीव्हीने केलेल्या सर्वेत सुमारे 70% कामगार कपात झाल्याचे निदर्शनास आले आहे. कापड दुकान, मॉल, माथाडी, कंपनी, विविध दुकानातील कामगार या सर्वांनाच मंदीचा मोठा फटका बसला असून हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एका बाजूला कामगार दिन साजरा करताना दुसऱ्या बाजूला मात्र कामगारांची ही झालेली दुरावस्था मनाला हळहळ लावणारी आहे. पण लवकरच परिस्थिती सुधारेल असा आशावाद व्यापारी व व्यावसायिकांमधून व्यक्त केला जात आहे. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, पूर्वी आपल्या दुकानात कामगार वगैरे भरपूर होते ना, एक 10-15 कामगार होते. पण सध्या मध्ये नोटबंदी वगैरे झाली ना, त्याच्यामुळे कामगारावरती परिणाम पडला, परत धंद्यावरती वगैरे थोडा परिणाम पडला ना. त्याच्यामुळे आम्ही जे गरजू कामगार वगैरे होतो ना ते पण आम्ही कमी करून ठेवलं. पूर्वी जे लोक आमच्याकडे होते ते आज म्हणजे अजून पण आमच्यापाशी येतात काम मागण्यासाठी, पण धंद्या स्लॅक झाल्यामुळे ह्याच्यामुळे नोटबंदी झाल्यामुळे आम्ही शेवटी काही ती घेऊ शकलो नाही त्यांना. नंतर ते बरेच वेळा येऊन गेले, विचारून गेले कामासाठी, पण आम्ही त्याला नाही म्हणून सांगितलं. शेवटी बहुत इफेक्ट हुआ. पहले तो 8 से 10 आदमी थे इधर काम पे, अभी 3-4 लोग ही है. धीरे धीरे धंधे पे भी बिल्कुल स्लो चल रहा है आजकल अभी बहुत ही, क्योंकि पहले नोटों का प्रॉब्लम होने से पहले नोटों की वजह से धीरे धीरे काम चलता रहता था. अभी बिल्कुल एकदम स्लो हो गया, क्योंकि किसानों के पास भी अलग अलग पैसे की आमदनी कम है, इस वजह से भी दुकानों में ग्राहक की वजह कम है. अभी 3 ही कामगार है, पहले हम 8 से 10 लोग थे, अभी 3 ही है. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. धन्यवाद. SK खांडरे सराफाइन ज्वेलर्स सादर करीत आहेत खास कलात्मक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज. घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात उपलब्ध. चांदीच्या पैंजणमध्ये असंख्य व्हरायटीज. पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो. आमच्याकडील सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील. SK खांडरे सराफाइन ज्वेलर्स, सुभाष चौक, शिरूर.